तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेश पैसे घेऊन घरी येतो. अंजली आणि ईश्वरी दोघे बोलत असतात. अंजली म्हणते, अहो सकाळी सकाळी कुठे गेला होतात तुम्ही? राकेश म्हणतो, ईश्वरीजींची पहिली संक्रांत आहे ना, ती मस्त सेलिब्रेट व्हायला हवी, त्याच्याच तयारीला गेलो होतो. अंजली विचारते, पण काय करणार आहात तुम्ही तयारी? मला पण सांगा ना, काय स्पेशल करणार आहात तुम्ही? राकेश पाणी पित ईश्वरीकडे घाणेरड्या नजरेने बघत राहतो. तर इथे ईश्वरी थोड्या वेळाने अर्णवकडे येते आणि ती अर्णवच्या हाताचं माप घेत असते. अर्णव विचारतो, हे काय करतेस तू? ईश्वरी म्हणते, अहो हलव्याचे दागिने बनवायचेत ना तुमच्यासाठी, त्यासाठी मेजरमेंट घेते. अर्णव म्हणतो, तुला दिसत नाहीये मी काम करतोय? ईश्वरी म्हणते, हो मी पण माझं कामच करते. ईश्वरी मेजरमेंट घेते आणि हलव्याचे दागिने बनवते. थोड्या वेळाने ईश्वरीने हलव्याचे दागिने बनवून टेबलवर ठेवलेले असतात. ईश्वरी 2 मिनिटांसाठी बाजूला जाते आणि वल्लरी तिथे येते. वल्लरी मनात म्हणते, ईश्वरी खूप हौसीने हे दागिने बनवलेस ना तू. आता बघ, तुझ्या नवऱ्याने जेव्हा हे दागिने घातले ना की तसा तो भडकतो तुझ्यावरती. कौतुक तर लांबची गोष्ट आहे ग, बघ कसा तुला बोलतो ते. वल्लरी त्या हलव्याच्या दागिन्यांवरती कसली तरी पावडर टाकते आणि ईश्वरी त्याच वेळेला तिथे येते. ईश्वरी लपून सगळं बघते. ईश्वरी मनात म्हणते, मामी खूप मोठी चूक केली तुम्ही, आता हे सगळं तुम्हाला महंगा पडेगा. ईश्वरी तेच दागिने आता वल्लरीला घालणार असते. आता वल्लरीचं कसं माकड होतंय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरीने अर्णवसाठी कपाटातून कपडे काढून ठेवलेले असतात. अर्णव तिथे येतो आणि विचारतो, हे सगळं काय? ईश्वरी म्हणते, हे बघा, आज तुम्ही हे सगळं घालायचं आहे. अहो सर, तुम्ही हे सगळं घातलत ना तर मला खुशी मिळेल म्हणून मी हे सगळं करते. आणि यावरून तुम्ही मला बोलायचं नाही, ओरडायचं तर चुकूनही नाही. हे कॉम्बिनेशन छान दिसतंय, तुम्ही घालायचे. अर्णव म्हणतो, मी घालणार नाहीये, मला ते अजिबात आवडलेले नाही. अर्णव कपाटातून दुसरे कपडे काढणार असतो. ईश्वरी कपाटाचं दार बंद करून टाकते आणि तिथे उभी राहते. अर्णव म्हणतो, बाजूला हो, मला कपडे घेऊ देत. ईश्वरी म्हणते, नाही, जे काढून दिलेत तेच घालायचं, नाहीतर ते अंगावरती घातले ते पण छान दिसते. अर्णव सर, तुम्ही हे घालून जा, तुमचं ते काय म्हणतात ते स्टाईल आयकॉन दिसाल तुम्ही. अर्णव म्हणतो, काय ग, कुठल्या हक्काने बोलतेस तू? ईश्वरी म्हणते, बायको, बेबी, वाईफ या हक्काने बोलते आणि मला तुम्हाला याच कपड्यात बघायचे, समजलं? अर्णव ईश्वरीला ढकलतो आणि तिच्या हाताला लागतं. ईश्वरी मोठ्याने किंचाळते आणि अर्णवला तिची काळजी वाटते. अर्णव तिच्या हाताला किती लागले ते बघतो. तर इथे ईश्वरीच्या आईला निलिमाचा फोन येतो. निलिमा म्हणते, मला माझ्या नवऱ्याच्या डायरीमध्ये काही नंबर सापडलेत. नाव आणि नंबर्स आहेत, पण ते किती महत्त्वाचे आहेत ते मला नाही माहिती. मी तुम्हाला पाठवून देऊ का? कारण हे तेव्हाचेच आहे, जेव्हा ती बातमी छापून आली ना तेव्हाचेच. आई म्हणते, चालेल ना, तुम्ही मला ते पाठवून द्या. निलिमा म्हणते, मला अजून काही माहिती मिळाली ना की मी तुम्हाला पाठवून देईन. आई थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते. आई म्हणते, चला आता या सगळ्या मागे खरा सूत्रधार कोण आहे ते कळेल मला. नम्रताने थोडं ऐकलेलं असतं. नम्रता विचारते, आई काय म्हणालीस तू? काय खरा सूत्रधार? आणि कुणाचा फोन होता? तू कोणाशी बोलत होतीस? आई काहीच सांगत नाही, ती विषय टाळते. तर इथे ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर हे का करता तुम्ही? कशासाठी? अहो कुठले कपडे घालायचे याच्यावरून भांडतोय आपण. तुमच्या मनात जी गलतफहमी आहे ना ती काढून टाका. गलतफहमीमुळे कुटुंब, मैत्री आणि सगळंच नातं वगैरे बर्बाद होऊन जातं. तुमच्या मनातल्या गलतफहमीमुळे तुम्हाला तकलीफ होईल. अर्णव म्हणतो, होऊ देत तकलीफ, मला किती तकलीफ झाली ना तरी मी सहन करीन, कारण मला तुला या पनिशमेंटमधून सुटका करू द्यायची नाहीये. तुझी सुटका होणार नाही. ईश्वरी म्हणते, सर मला सुटका नकोच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही मला ही सजा दिलीत ना तरी मला ती मान्य असेल. अर्णव आवरायला निघून जातो. थोड्या वेळाने अर्णव आवरून बाहेर येतो आणि ईश्वरीच्या हाताला लागले म्हणून तो फर्स्ट एड बॉक्स देऊन बाहेर निघून जातो. ईश्वरी मनात म्हणते, सर विश्वासाची लढाई मी जिंकले दिसते. आज तुम्ही औषधाचा डब्बा दिलात मला, उद्या बघा विश्वास सुद्धा देणारच. ईश्वरी सुद्धा खाली जाते. थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. ईश्वरी अर्णवला नाश्ता वाढते आणि अर्णवला तिच्या हातून काही नको असतं. आजी म्हणतात, अंजली ईश्वरीची पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळे सगळं एकदम जल्लोषात व्हायला पाहिजे. हळदी कुंकवाची तयारी करायची आहे, हलव्याचे दागिने बनवायचे. ईश्वरी म्हणते, आजी नम्रता ताईला बोलवू का? ती खूप छान दागिने बनवते. आजी म्हणतात, हो बोलवून घे ना, तुम्ही दोघी बसून इथे हलव्याचे दागिने बनवा, म्हणजे कसं आहे ना घरात सण असल्यासारखं तरी वाटेल. आणि ईश्वरी तुमच्या दोघांसाठी हलव्याचे दागिने बनवायचे आहेत. ईश्वरी म्हणते, सरांसाठी मीच दागिने बनवणार. वल्लरी मनात म्हणते, कर ग कर, ईश्वरी जेवढी तयारी करायची ना तेवढी कर,
पण ही पहिली मकर संक्रांत तुमच्या नात्यावरती संक्रांत आणणारच. तर थोड्या वेळाने अर्णवचा नाश्ता झाल्यावर अर्णव घराबाहेर येतो. ईश्वरी त्याला रुमाल द्यायला येते. अर्णव म्हणतो, सारखं सारखं काय मागे येतेस तू? ईश्वरी म्हणते, सर तुमचा रुमाल राहिला. अर्णव म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. ईश्वरी अर्णवला समजवायचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही ऐकत नसतो. दोघांमध्ये वाद होत असतात आणि वल्लरी दारात येते. ईश्वरीची नजर वल्लरीवरती पडते. ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि अर्णवला म्हणते, सर मागे मामी उभ्या आहेत. त्यांना जर कळलं ना आपल्यामध्ये भांडणं सुरू आहेत तर सगळ्यांनाच टेन्शन येईल. म्हणून गुपचूप मिठी मारा, थोडीशी ॲक्टिंग करा आणि हसा जरा. अर्णव ईश्वरीला काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते, सर वेळेवर डबा खा हा, नाहीतर ॲसिडिटी होईल, चिडाल तुम्ही. ईश्वरी असं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करते. अर्णव कारमध्ये बसतो. ईश्वरी रुमाल देते आणि त्याला बाय करते. अर्णव निघून जातो. ईश्वरी वल्लरीकडे येते. ईश्वरी वल्लरीला विचारते, मामी तुम्ही इथे, काही हवंय का? वल्लरी म्हणते, ऊन घ्यायला आले होते, विटॅमिन डी. ईश्वरी विचारते, मग काय खुर्ची टाकून देऊ? वल्लरी म्हणते, तुला काय करायचंय, जा चल. ईश्वरी आतमध्ये निघून जाते. इथे वल्लरी मनात म्हणते, या दोघांची भांडणं व्हायला हवी होती, पण हे काय, भांडणं तर होतच नाहीयेत. रोज मी काहीतरी वेगळा प्रयत्न करते भांडणासाठी आणि रोज हे प्रेमाने बोलतायत. नाही नाही, आता मला काहीतरी केलंच पाहिजे. या दोघांमध्ये एवढं भांडण लावलं पाहिजे ना की भांडणांची आग जिवंत ठेवली पाहिजे. या दोघांमध्ये प्रेम व्हायलाच नको. वल्लरी विचार करते की त्या दोघांमध्ये भांडण कसं लावता येईल. तर इथे राकेशने ज्या माणसाला चेक दिला होता तो माणूस पैसे घेऊन येतो आणि राकेशला पैसे देतो. राकेश ते पैसे बघतो आणि म्हणतो, हा छोटा चेक होता, आता मी तुला मोठा चेक देणार आहे. अर्णवला तर काही कळणार नाही, कारण ते अकाउंट त्याच्या मोबाईलसोबत लिंक नाही आहे. पैसे कट झालेले त्याला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे हा मोठा चेक घे आणि हा वटवून आण. हा एकदा वटवून आणला की तुला पैसे देतो. तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि चेक घेऊन निघून जातो. राकेश खूप खुश असतो. तो ते सगळे पैसे घेतो तिथून निघतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.